श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिरेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33। नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसानं आणि वादळी वाऱ्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। आडगाव, चोथवा आणि देवळाली परिसरात अनेक ठिकाणी शेडनेट, सोलर पॅनल, कांदा चाळी तसंच घरांचं नुकसान झाल्याची घटना समोर आली आहे। आडगाव येथील शेतकरी विठ्ठल खोकले यांचं वादळामुळे शेडनेट पूर्णपणे जमीनदोस्त झालाय। तब्बल 5 लाख रुपयांचं नुकसान झालंय। तर अमित खोकले यांच्या सोलर पॅनलचे जवळपास 2 लाख रुपयांचं नुकसान झालंय। तसेच भाऊसाहेब खोकले यांच्या सोलर पॅनलचे नुकसान झालंय। कांदा चाळी आणि शेती पिकांनाही फटका बसलाय। वादळी वाऱ्यामुळे शेतात उभे असलेल्या शेवगा पिकाचं मोठं नुकसान झालंय। काही घरांची पत्रे उडाल्याची घटना घडल्यात। देवळाली परिसरात अनेक शेतकऱ्यांच्या कांदा चाळी घरांचं नुकसान झाल्याची माहिती आहे। अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर आता पुन्हा मोठं संकट उभं टाकलंय। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाने तात्काळ पंचनामे करून आर्थिक बदल द्यावे अशी मागणी केली। चेतन कुळस, नाशिक।